मिक्सोपॅथीच्या विरोधामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत। मुंबईच्या आझाद मैदान या परिसरामध्ये ते एकवटलेले आहेत। आज पत्रकार परिषदही घेत आहेत, आपल्यासोबत आहेत, आपण त्यांची बातचीत करणार आहोत। मिक्सोपॅथी म्हणजे काय आणि याला विरोध का होतोय, म्हणजे होमिओपॅथीला सगळ्यात जास्त विरोध होतोय ॲलोपॅथिक डॉक्टरांचा, हा विरोध नेमका कशासाठी आणि पुढची भूमिका काय? मिक्सोपॅथी म्हणजे काय आहे की वेगवेगळ्या पॅथीज आहेत पेशंटला ट्रीट करण्याच्या। एक आहे मॉडर्न मेडिसिन, जी जगामध्ये सगळ्या देशामध्ये ॲक्सेप्टेड आहे, कारण ती सायन्स बेस्ड आहे, त्याला आपण मॉडर्न मेडिसिन असं म्हणतो, जी सर्वात जास्त इव्हॉल्व झालेली आहे, जी अतिशय प्रगत झालेली आहे, ज्याच्यामध्ये संशोधन होत राहतं आणि जे आपण ॲक्सेप्ट करतो। दुसरा आपली इंडिजिनियस आपल्या भारताची पॅथी आहे, त्याला आपण आयुर्वेदा म्हणतो त्याला, आणि त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते BMS डिग्री असते त्यांचं रजिस्ट्रेशन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनला होतो, त्यांची स्टेटची पण बॉडी असते, नॅशनलची असते। तिसरी होमिओपॅथी आहे, जी एक वेगळी पॅथी आहे आणि ती बऱ्याचशा देशामध्ये रेकग्नाइज नाही आहे। काही देशामध्येच ती रेकग्नाइज आहे, काही देशामध्येच त्याला परवानगी मिळालेली आहे। आपल्या देशामध्ये आहे, त्यांच्यासाठी वेगळी काउन्सिल आहे, त्या काउन्सिलमध्ये या डॉक्टरांना रजिस्ट्रेशन आहे आणि ते प्रॅक्टिस करत आहेत। तर त्यांनी त्यांच्याच पॅथीचं फक्त प्रॅक्टिस करावी आणि अशा पद्धतीचं विरोध कुणाला आहे? मिक्सोपॅथीला आमचा विरोध आहे। हे डॉक्टर्स होमिओपॅथीचे त्यांच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन घेऊन आमची जी ॲलोपॅथीची जी काउन्सिल आहे, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, याच्यामध्ये पण डबल रजिस्ट्रेशन घेत आहेत। आम्ही त्यांच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन मागतोय का? नाही। BMS डॉक्टर त्यांच्या काउन्सिलमध्ये सोडून आमच्या काउन्सिलमध्ये मागतायत का? नाही। डेंटल काउन्सिल आहे वेगळी डेंटल डॉक्टरांची, ते त्यांच्या काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन आमच्या काउन्सिलमध्ये मागतात का? नाही। नर्सिंग काउन्सिल आहे, फार्मास्युटिकल काउन्सिल आहे, पॅरामेडिकल काउन्सिल आहे, ते आपल्या आपल्या काउन्सिलच्या प्रव्ह्यूमध्ये राहून काम करतात। फक्त हे होमिओपॅथी डॉक्टर्सच आहेत जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन मागतायत, जे चुकीचं आहे। आणि ते ज्याच्यामध्ये मास्टर आहे त्या होमिओपॅथीमध्येच त्यांनी रुग्णाची सेवा केली पाहिजे। असा कुठला तरी छोटा मोठा कोर्स करून जर ते उपचार करायला जातील तर हे रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो। इव्हन आम्ही सुद्धा आयुर्वेदाची ट्रीटमेंट करू शकत नाही। आमच्याकडे जर कुठल्या पेशंटने सांगितलं की सर याचं आयुर्वेदिक मेडिसिन देतं का, आम्ही स्पष्ट सांगतो की ही वेगळी पॅथी आहे, ही याचं नॉलेज आम्हाला नाही आहे, तू कृपया आयुर्वेदिक डॉक्टरकडे जा। आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर, त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे, काही पत्रव्यवहार झाला आहे, त्यांच्याकडे तुम्ही जाणार आहात? आमचे जे ऑफिशियल अधिकारी आहेत त्यांची ऑलरेडी आरोग्यमंत्र्यांशी मिटिंग झालेली आहे। त्याचप्रमाणे मेडिकल एज्युकेशनचे जे मंत्री आहेत हसन मुश्रीफ साहेब, त्यांच्याबरोबर सुद्धा मिटिंग झालेली आहे। त्यांना या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या गेल्या आहेत, कारण जे नॅशनल मेडिकल काउन्सिल आहे आमचं ॲलोपॅथी डॉक्टरांचं, त्याचा आणि त्यांचंसुद्धा एक नॅशनल होमिओपॅथी काउन्सिल आहे, त्यांचासुद्धा या गोष्टीला विरोध आहे, ज्याने त्याने आपल्या पॅथीचं रजिस्ट्रेशन आपल्या पॅथीमध्येच करायला पाहिजे, हे वरूनसुद्धा आदेश आहेत। पुढची भूमिका नेमकी तुमची काय असणार सगळ्या डॉक्टरांची? सर आमची भूमिका एकच आहे सर, जोपर्यंत हे रजिस्ट्रेशन आमच्या MMCच्या रजिस्ट्रेशन थांबत नाही तोपर्यंत आमचा हा संप चालू राहील। परंतु कोर्टाने जर आज काही आमच्या बाजूने काही निर्णय दिला तर कदाचित आम्ही संप मागे घेऊ, आणि जरी संप चालू असला तरी आम्ही इमर्जन्सी सेवा बंद केलेली नाही। फक्त OPD सेवा जी असते की ज्याला अत्यावश्यक गरज नाही, त्या सेवा फक्त बंद केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही कोर्टाचा आदेश देऊन आमची कामं इमर्जन्सीची चालू आहेत। कोर्टाकडून तुम्हाला आता या ठिकाणी योग्य ते दिशानिर्देश दिले जातील अशी अपेक्षा आहे? नाही, आज आमची कोर्टाकडून पण अशीच अपेक्षा असेल की आम्ही तुमच्या विनंतीला नक्कीच मान देऊ, मात्र त्याचबरोबर आमची पण भूमिका समजून घ्यावी आणि कोर्टाने तरी जे 2014 पासून प्रलंबित केस आहे ती लवकरात लवकर हिअरिंगला घ्यावी आणि सध्या जे एकेकाळा होमिओपॅथी डॉक्टरला रजिस्ट्रेशन दिलं ते याच्या पुढे देऊ नये, त्याच्यावर स्टे देण्यात यावं। आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे आणि महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे जे डॉक्टर्स आहेत त्यांनी स्पष्ट केलेली आहे। आणि एकंदरीतच आपण पाहतोय की मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये हे सगळे डॉक्टर एकवटलेले आहेत, कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत। नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।